लढाई सुरू होते त्यावेळेस कुणाचा तरी शेवट झालेला असतो, कुणाचा तरी पराभव झालेला असतो. मग ज्याचा पराभव होईल त्याला असं वाटतं की सर्व शत्रू आहेत, यात आपला कुणीच मित्र नाही. हो, मनात त्यांना विचारायचंय, पोतराजाबद्दल आपण टीका करणाऱ्यांना की पोतराजाच्या विना तुम्हाला दुसरे काही विचार आहेत का? पोतराज बद्दल टीका करायची आणि पोतराजाबद्दल हीन शब्द वापरायचे, पिढ्यानपिढ्या मागासलेल्या मागाच्या वाटणीला सवलत मिळाली का याच्याबद्दल शंका आहे. योजनेचा लाभ मिळाला का याच्याबद्दल शंका आहे. मग का न्याय मागू नये? ज्यावेळेस वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये हजारो मांग समाज रस्त्यावर उभा राहिलाय आणि आपला हक्काचा वाटा मागतोय, हे आता एकही मागाचा नेता कुणाला दिसला नाही का? उलट विष्णू कसबे अण्णा हे तळमळीने पळतात, दवडतात, बोलतात, तर त्यांच्याबद्दल कुणीतरी काय म्हणावं की ते पोतराज आहेत. पोतराज आहेत ते असं शब्द वापरून पोतराज ते आरएसएसचे आहेत, पोतराज ते भाजपाचे आहेत. किती दिवस तुम्ही पोतराजाच्या नावाने रडणार आहात? किती दिवस पोतराजाच्या नावाने तुम्ही हे दुकान मांडणार आहात? आता सर्व लोकांनी तुम्हाला ओळखलेला आहे. पोतराज हा कुण्या पक्षाचा, कुण्या संघटनेचा आहे असं नावाला जोडू नये. महाराष्ट्राचं कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी याचा तो भक्त आहे. पोतराज पिढ्यानपिढ्यापासून